महायुती सरकारची आज वर्षपूर्ती आहे आणि मोठे दावे करणारे सगळे ठिकाणी एडिटोरियल दिसून येतात. नाही, वर्षपूर्ती साजरी करत असताना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पुढे येऊन सांगितलं पाहिजे महाराष्ट्राची वर्षभराची उपलब्धी. पण आता महसूल मंत्री सांगतायत ते 5 स्टार हॉटेलमध्ये बसून जर वर्षपूर्तीची सांगत असतील, मला वाटतं या सरकारची वर्षपूर्ती सांगताना आहे काय सांगायला. ही वर्षपूर्ती म्हणजे शेतकऱ्यांच्या दररोज होणाऱ्या 2-3 आत्महत्येची वर्षपूर्ती आहे. ही वर्षपूर्ती म्हणजे करोडोच्या आत्तापर्यंत आमच्या माहितीनुसार धननाण्यांना, बिल्डरला, डेव्हलपरला मंत्र्यांनी आपसात वाटून जवळपास 10 लाख कोटीच्या जमिनी बळकावल्या आहेत. त्यामध्ये अदानीसुद्धा, अंबानी सगळ्यांचं नाव आहे. आणि मंत्री आहेत, उपमंत्र्यांचा मुलगा आहे. ही वर्षाची उपलब्धी त्यांनी सांगावी. महिलावरील अत्याचार वाढलेत त्याची उपलब्धी सांगावी. बेरोजगारी किती वाढली त्याची उपलब्धी सांगावी. केलं काय, कुठला इन्फ्रास्ट्रक्चर उभं झालं, रस्त्यांची खस्ता अवस्था झाली, रस्ते असतील, सिंचन असेल. आता मराठवाड्यात आलेला जो काही प्रचंड पूर आला आणि त्यातून शेतीचं नुकसान झालं, त्याची काय उपलब्धी आहे ते सांगावी. मला एकूणच वाटते की सरकार वर्षभर म्हणजे वर्षभराची ही उपलब्धी सरकारच्या नाकर्तेपणाची उपलब्धी आहे, सरकारच्या अपयशाची उपलब्धी आहे. सरकारच्या दरवर्षी होणाऱ्या 1000 शेतकऱ्यांच्या आत्महत्यांची उपलब्धी आहे. महिलावरील आणि मुलीवरील वाढत्या अत्याचारांची उपलब्धी आहे. जमिनींच्या घोटाळ्याची उपलब्धी आहे. महिला बालकल्याण आणि शिक्षण विभागाला जो निकृष्ट दर्जाचा धान्य पुरवला जातो, जे खाऊ शकत नाहीत अशी सगळीकडे ओरड आहे, त्याची उपलब्धी आहे. कुपोषणाचा आणि नवजात बालकांचा मृत्यू प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गेल्या 5 वर्ष 22 ते 25 या 3 वर्षामध्ये 45,798 बालकांचा, नवजात बालकांचा 0 ते 1 वर्ष वयाच्या बालकांचा मृत्यू झाला आहे. ही यांची उपलब्धी आहे काय. वर्षभर महिला बालकल्याण असेल किंवा सामाजिक समरसतेच्या दृष्टीतून, सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीतून आदिवासी विभाग, सामाजिक विभाग यांच्या किती योजना गेल्यात त्याची उपलब्धी सांगावी. आणि म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की वर्षभराच्यासाठी पुण्या मंत्र्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन उपलब्धी सांगण्यापेक्षा या अधिवेशनामध्ये एक श्वेतपत्रिका त्यांनी करावी आणि श्वेतपत्रिकेच्या माध्यमातून उपलब्धी सांगावी. म्हणजे जनतेच्या पुढे वर्षभरातील सरकारच्या कामगिरीची माहिती जनतेपुढे उघड होईल. तुम्ही विरोधी पक्ष नेते राहिले, अनुभवी नेते, तुम्ही या सरकारला 0 ते 10 किती गुण द्याल? अहो, गुणच काय, ज्यांनी परीक्षाच दिली नाही त्याला गुण देण्यात काय अर्थ आहे. परीक्षेपासून पळ काढतायत आणि उद्या खोटं प्रमाणपत्र दाखवतील, त्याला काय सांगण्यात अर्थ आहे. त्यामुळे याला गुण देण्याचा विषयच नाही. कारण ज्यांनी परीक्षाच दिली नाही, परीक्षेपासून पळ काढला आहे, त्यांना गुण देणं मला तरी वाटतं नैतिकतेच्या आधारे योग्य होणार नाही. काही सर्वे झालेले आहेत, त्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना 40% पर्यंत पसंती देण्यात आली. त्याचबरोबर राजकीय ध्रुवीकरणाचा फायदा हा राज्यात भाजपला होतोय असं या सर्वेचं म्हणणं. नाही, आमच्याही मुख्यमंत्र्यांना 60% पर्यंत उपलब्धी दिली. तुम्ही माहिती घ्या. वृत्तपत्र ज्यांची सत्ता असतात त्यांना जास्त गुण देत असतात. असं आहे, तपासणीचं काम जर हेडमास्टरकडे असेल आणि हेडमास्टरचा पोरगा परीक्षेला बसला असेल तर त्याच्यातून 10-20% गुण वाढवून दिले तर नवल वाटायचं काही कारण नाही. असाच प्रकार महाराष्ट्रामध्ये आत्ता दिसतो आहे. त्यामुळे त्या टक्क्याला किती मिळाले
त्यापेक्षा जनतेला किती टक्के मिळालं हे महत्त्वाचं आहे. आणि जनतेला मात्र आता 0% मिळाले हे महाराष्ट्रातील जनतेला कळून चुकलं. चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील बरांच जी ओपन कोल माइन्स आहे तिथून मोठ्या प्रमाणात कोळशाची तस्करी होते. जो सबसिडाईज कोळसा आहे तो खुल्या बाजारात बेकायदापणे विकला जातोय, काय सांगता? नाही, हा तर मी सुद्धा कर्नाटक गव्हर्नमेंटकडे तक्रार करणारच आहे. खुल्या बाजारामध्ये कोळसा विकला जातोय. ज्या अटीवर जमीन दिल्या त्याचा एन्व्हायरमेंट क्लिअरन्स नाही, ज्यासाठी जमीन उपलब्ध म्हणजे गायरान जमीन दिली, निस्तार हक्काची जमीन दिली, त्या जमिनी देत असताना त्यांचं पुनर्वसन महत्त्वाचं होतं. जवळपास 84 हेक्टर जमिनीला या बरांच कोल माइन्सला 2023ला एन्व्हायरमेंट क्लिअरन्स दिलं. या परवानगीच्या वेळी ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या त्या एकही अटी शर्ती त्या बरांच एवढ्या मोठ्या कोल माइन्सनी पूर्ण केल्या नाहीत. फॉरेस्ट डायव्हर्शन आदेश देताना निस्तार हक्काची जी काही जागेला कुठलीही बाधा पोचवायची नाही, कारण निस्तार हक्क म्हणजे शेतकऱ्यांच्या गायरांसाठी, गुरं चारण्यासाठी आणि त्यांना लाकूड लागतोय किंवा गावाच्या व्यवस्थेसाठी ती जागा रिझर्व असते, ती सुद्धा भडकावून टाकली. प्रकल्पग्रस्ताची पूर्ण पुनर्वसन होत नाही तोपर्यंत जागेचा वापर करू नये, पण सगळी जागा खोदून मोकळे झालेत. हे केलं त्यांनी. ईसीने सांगितले की ETP म्हणजे खदानीचा सांडपाणी आणि प्रादुर्भाव जो आहे ट्रीटमेंट प्लांट तो सुद्धा लावला नाही. पूर्ण पाणी नदीत घातला जात आहे. आणि ईसीने सांगितलं STP प्लांट लावा, ते केलं नाही. गाडीचा वापर करू नये, कन्व्हेअर बेल्टने कोळसा उचलावा, सेन्सिटिव्ह झोन आहे ते सुद्धा केलेलं नाही. आणि ग्रीन बेल्ट एरिया तयार करावा असं सांगितलं. यापेक्षा खूप गोष्टी आहेत. आणि खुल्या बाजारात कोळसा विक्री सर्रास सुरू आहे. ब्रांच कोलमधून ती विकता येत नाही, तो गुन्हा आहे. त्याच्यावर हे सगळे तेथील अधिकारी पूर्णतः मिलीभगत करून मिळून यामध्ये त्या बरांजला मदत करत आहेत. कलेक्टरपासून सगळ्यांचा सहभाग, फॉरेस्ट अधिकाऱ्यापासून तर मंत्रीपर्यंत, आपला फॉरेस्ट मिनिस्टरसुद्धा, एन्व्हायरमेंट मिनिस्टर, या सगळ्याकडे त्यांनी त्यांचे हात ओले केले आहेत. त्यामुळे या बरांजला कारवाई होत नाही आहे. हा प्रश्न विधानसभेत आम्ही मांडू आणि सरकारला याचं उत्तर द्यावं लागेल. हा जो प्रचंड मोठा घोटाळा केला जातोय कोळसा खाणीमध्ये, ते त्याचं सोक्ष मोक्ष लावल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. भाऊ, नाशिक पुणे जो सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग होता तो संगमनेर मधून जर झाला नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा सत्यजित तांबे यांनी दिला. सत्यजित तांबेंना शुभेच्छा आहेत. कधीतरी आंदोलन केलं पाहिजे, करावं, आणि त्याही चांगल्या कामासाठी करत असतील तर आनंद आहे आणि केलं पाहिजे. मुळात तो रस्ता जो जातो आहे तो खऱ्या अर्थानं सत्यजित तांबे म्हणतात त्याप्रमाणे त्याचा उपयोग होईल. नाहीतर ज्यांनी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत तिथून जर तो रस्ता काढला गेला तर केवळ भूखंडधारकांना फायदा होण्यासाठीच तो रस्ता आहे असा त्याचा अर्थ होईल. नागपूरमध्ये अवघ्या 8-10 दिवसाचं अधिवेशन होतं 7 ते 14. तुम्हाला वाटतं ज्या हेतूने हे अधिवेशन नागपुरात विदर्भात होतं तो हेतू साध्य होईल? कारण विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत, त्याच्यावर सरकार काही सर, हे बघा, 7 दिवसाचं अधिवेशन आहे. शनिवारी ठेवलं, रविवारी ठेवलं. मला काय कळत नाही, तुम्हाला अधिवेशनच घ्यायचं होतं कशाला घेताय? काय गरज होती? आणि घ्यायचं होतं तर बजेट अधिवेशन घ्या, मग 4 आठवड्याचा 5 आठवड्याचा येऊ द्या मार्चमध्ये. कारण मुख्यमंत्री नागपुरातले आहेत. विदर्भीय लोकांना 11 वर्षाची अविरत सत्ता, प्रचंड सत्ता असताना तरुणांना रोजगारासाठी पुणे, मुंबई, हैदराबाद, बेंगलोर गाठावं लागतं. हेच या सरकारचं अपयश आहे. तुम्ही बघा, प्रत्येक गावातील 1-2 तरुण हे हैदराबाद, बेंगलोर, पुण्यामध्ये आहेत. नागपुरामध्ये रोजगाराच्या संधी आहेच नाही. मग काय केलं सरकारने? काय उपलब्धी आहे मुख्यमंत्र्यांची? हे याचं उत्तर मिळालं पाहिजे. त्यामुळे 7 दिवसाचं अधिवेशन घेऊन विदर्भीय जनतेला फसवण्यापेक्षा बजेट अधिवेशन घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण मुळात काहीतरी करतो आहे दाखवायचं काम या सरकारकडून आहे. हेच या अधिवेशनाचं फलित काही निघणार नाही. या अधिवेशनाचं फलित मिळणार नाही.
विदर्भाला फायदा होणार नाही, पुन्हा काहीतरी आचारसंहितेचा बगुलबवा पुढे आणून घोषणा करणार नाहीत आणि तोंड पानं विदर्भाच्या विदर्भीय जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या अधिवेशनातून होईल असं मला दिसतं. तिन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेते नाही, खालच्या सभागृहात नाही, वरच्या सभागृहात नाही. त्यांना लोकशाहीच कुठे मान्य आहे? लोकशाही मान्य असती तर आतापर्यंत निर्णय घेतला असता. लोकशाहीवर विश्वास नाही ज्यांचा, संविधानावर विश्वास नाही, अशा लोकांच्याकडून फार अपेक्षा बाळगणं. काल आपण पाहिलं की ज्यावेळेस पुतिनजींना भेटायला विरोधी पक्षनेत्याला विरोध केला जातो, आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विरोध झालेला नव्हता. तो सगळ्यांनी पाहिला. त्यामुळे विरोधी पक्षाची भीती वाटावी हेच भीती वाटते, त्यामुळे त्यांना विरोधी पक्षनेता करत नाहीत. कारण केलेली पापं उघडी पडू नयेत, ती झाकली राहावीत, म्हणूनच सरकारचा हा प्रयत्न सातत्यानं असतो. भाजपने कोणतीही परवानगी न घेता जाहीरनाम्याचा कार्यक्रम मरीन ड्राईव्हवर घेतला आणि काँग्रेसने तोच कार्यक्रम तिथं घेतला, मात्र त्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असं सचिन सावंत यांनी ट्विट केलेलं आहे. ते बरोबर आहे ना, विरोधकावर गुन्हा दाखल करायचं असा पोलीस यंत्रणा आहे. तुम्ही काही धिंगाणा घाला, तुम्ही काही नंगा नाच करा, तुम्हाला कोण अडवणार नाही. तुम्ही कापून टाकायची भाषा करा, तुम्ही कोणाला मारून टाकायची भाषा करा, गुंडांना सोबत घेऊन चला, काही फरक पडणार नाही. कारण त्यांना मुभा आहे, सरकार आहे ना. हे महाराष्ट्रातली जनता उघड्या डोळ्याने बघताय. जर त्याच ठिकाणी तो कार्यक्रम होत असेल आणि त्या सत्ताधाऱ्यांवर कारवाई होत नसेल आणि काँग्रेसवर कारवाई होत असेल तर हे विरोधकांना दाबण्याचा संपवण्याचा प्रयत्न आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी ने कल आरोप लगाया कि विदेशी मेहमानों को विपक्षी नेता से मिलने नहीं दिया जाता. इस पर भाजपा ने सीधे से नकारते हुए कहा कि राहुल गांधी झूठ बोल रहे हैं. अब वो झूठ कौन बोल रहे हैं हिंदुस्तान में सबको पता है. भारतीय जनता पार्टी जुमलों की पार्टी है, झूठ बोलने वाली पार्टी है, सबको पता है. अगर राहुल जी ने प्रेस के सामने आकर बताया है उनको मिलने नहीं दिया जा रहा है, उन्होंने समय मांगा था, उन्होंने मिलने की कोशिश की और भारतीय जनता पार्टी ने पहली बार हुआ है इतिहास के अंदर में स्वतंत्रता के बाद, जब भी कोई मेहमान बड़ा नेता पूरे दुनिया से आते हैं और शक्तिशाली नेता आते हैं या छोटे भी कोई देश के आते हैं, जब लीडर ऑफ अपोजिशन मिलना चाहते हैं तो उनको आराम से मिलना दिया जाता है. अब ये लोगों को डर होगा कि राहुल गांधी मिलेंगे तो हमारे जब सब घोटाले हैं, भारत की जो परिस्थिति है, इंडिया की जो इकोनॉमिकल हम लोग आज हमारी अवस्था बन गई है, सामाजिक जो इस इंडिया में भारत में जो स्थिति बनाई गई है, जो रिलीजन्स को एक में के खिलाफ में लड़ाया जा रहा है, जो भारत को अस्थिर करने का काम हुआ है, कमज़ोर करने का काम हुआ है, ये सब पता चल जाएगा. इसलिए वो डर के मारे नहीं मिलने दिया होगा. महाराष्ट्र चुनाव मतगणना को लेकर नागपुर हाईकोर्ट ने जो निर्णय दिया था उस पर सुप्रीम कोर्ट में सुनवाई होने वाली है. नहीं, आज सुनवाई होने वाले. हमें विश्वास है कि काउंटिंग करने के लिए ये कोई ऐसा हाईकोर्ट के आदेश को रद्द किया जा सकता है और इसके जा होगा ऐसा हमें विश्वास लगता है. तो कोई ये जो ऑर्डर हुआ था हाईकोर्ट का, जबकि आने वाले चुनाव है, अगर यहाँ पे 268 नगर परिषद का चुनाव क्लियर होता है तो इसका परिणाम क्या जिला परिषद और महानगर पालिका पे नहीं होगा, या क्या 20 नगर परिषद का चुनाव बाकी है उसके ऊपर होगा. ये जो बताया गया है ये इसमें कोई मुझे ये नहीं लगता, वो तथ्य नहीं लगता है. इस तरह के आदेश जो न्यायालय के आए हैं वो हमें अन्याय लगता है. इसलिए सुप्रीम कोर्ट में आज के अपील में काउंटिंग के लिए रास्ता खुला होगा ऐसा हमें विश्वास लगता है. आज सुप्रीम कोर्टात जे काही सुनावणी आहे काउंटिंगच्या संदर्भात, ही काउंटिंग व्हावी अशी सर्व लोकांची मागणी आहे. 20 नगर परिषदांच्या निवडणुकासाठी 248 नगर परिषदांचा निकाल थांबवणं हे योग्य नाही आणि परिणाम होतो बाकीच्या निकालावर असं जर म्हणत असेल तर मग उद्या जिल्हा परिषद आहेत, नगर परिषद आहे, त्यावरही परिणाम होईल. मग सगळेच निकाल थांबवा, निवडणुका घेऊन टाका आणि मार्चमध्ये एप्रिलमध्ये सगळे रिझल्ट द्या, असा त्याचा अर्थ निघेल. त्यामुळं हायकोर्टाचा जो निकाल आहे तो आम्हाला अन्यायकारक वाटतो, आमची भूमिका आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय मागण्याची भूमिका आम्ही स्वीकारली आहे आणि आम्हाला वाटतं की तो नक्की काउंटिंगसाठी निर्णय होईल आणि सर्वोच्च न्यायालय न्याय देईल ही अपेक्षा आहे.
महाराष्ट्र सरकार को 1 साल पूरा मुंबई हुआ जमीन है, क्या गैरव्यवहार कहेंगे? प्रकरणात दिग्विजय पाटील महाराष्ट्र सरकार को 1 साल की उपलब्धि 0 है। जिन्होंने एग्जाम ही नहीं दिया है उसको क्या परसेंटेज मिलेगा। सवाल यही आता है कि साल भर में रोज 3-4 किसान सुसाइड करते हैं, बेरोजगार युवा सुसाइड कर रहा है, कॉन्ट्रैक्टर सुसाइड कर रहा है, तो क्या उपलब्धि है इनकी? क्या इंफ्रास्ट्रक्चर में कितना खर्चा किया, सोशल जस्टिस पे कितना खर्चा किया? सब योजनाएं उन्होंने पूरा की पूरी तरह से बंद करके रखी है। वहाँ का फंड्स दूसरी तरफ डाइवर्ट किया जा रहा है। इनकी उपलब्धि क्या है? कानून सुव्यवस्था पूरी तरह यहाँ पे बिगड़ चुकी है। छोटे छोटे बच्चों के ऊपर अत्याचार हो रहे हैं, उसकी संख्या बढ़ती जा रही है। महाराष्ट्र पूरे भारत में, इंडिया में 1 नंबर पर पहुंच गया है। तो ये क्या मतलब है? इनकी क्या उपलब्धि है? भ्रष्टाचार चरम सीमा पर है। जमीन के घोटाले रोज के रोज नए नए घोटाले सामने आ रहे हैं। ये सरकार एक निकम्मी सरकार के रूप में काम कर रही है। केवल लाडला डेवलपर बिल्डर कॉन्ट्रैक्टर इसके लिए ही काम हो रहा है। लाडली बहन वगैरह कुछ नहीं है। लाडला किसान नहीं रहा, लाडला ठेकेदार कॉन्ट्रैक्टर बचा है। और लाडले कॉन्ट्रैक्टर के लिए ये सरकार काम कर रही है। यही इस सरकार की उपलब्धि है। मुंबई जमीन गैरव्यवहार प्रकरणात दिग्विजय पाटील याला पुणे पोलिसांकडून 8 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे। असं हे सर्व गोडबंगाल आहे। सगळे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम चालू आहे। त्या शीतल तेजवानीला VIP ट्रीटमेंट मिळाले, VIP वागणूक। सरकारी जमीन विकणाऱ्याला 2000 करोडची अशा पद्धतीची जर वागणूक मिळत असेल तर स्वाभाविक आहे, जर विकणाऱ्याला कारवाई होत असेल तर घेणारा तेवढाच दोषी आहे। पण त्याला मुदतवाढ देत असतील तर अधिवेशन काढून घेणं आणि अधिवेशनानंतर हे आपलं पाप उघडकीस येऊ नये, बिंग फुटू नये आणि आरोपींना वाचवता यावं, मुख्य आरोपींना, हा त्यामागचा उद्देश आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।